हॅलो फॅमिली, आय होप तुम्ही व्यवस्थित असाल. आय एम जेन्युनली सॉरी, खूप महिन्यानंतर व्लॉग येत आहेत. आय अंडरस्टँड. आम्ही चाललो आहे मस्तपैकी गणपती आणायला आणि मी जस्ट थोडा वेळ झालं ड्युटीवरून आलो होतो. सगळे माझ्यासाठी थांबले होते आणि माझा छोटा जो हा भाचा आहे त्याची तब्येत थोडीशी नरम गरम होती. तुम्ही बघू शकता यावर्षी खूप सिम्पल आणि सोबर डेकोरेशन केलेलं आहे, कारण ॲक्च्युली कोणाला टाईम नव्हता. जे डेकोरेशन केलेलं सगळं माझ्या ताई आणि भाऊजींनी केलेलं आहे. आम्ही आता ऑन द वे निघणार आहोत गणपती बाप्पा आणायला. सो तुम्ही आमच्यासोबत चला. गाईज, आय नो की मी कॉन्स्टंट नव्हतो, माझी तब्येत बरोबर नव्हती आणि तुम्हालाही माहिती आहे लाईफमध्ये आपले थोडे अप्स अँड डाऊन्स चालतात. सो त्याच्यामुळे आय वॉज नॉट कॉन्स्टंट, बट इट्स ओके. आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल जसं नेहमी सपोर्ट करत आला आहात. सो हे बघू शकता की माझे जीजू जरा कारची ॲडजस्टमेंट करतात, कारण आपण कारने जर गेलो तर लवकरात जाऊन लवकरात मागे फिरणार आहोत, कारण एवढं पण लांब नाही आहे, थोड्याशाच अंतरावर आहे. पण इट्स बेटर टू गो सेफ आणि बाप्पाला सेफ घरी आणणं हेच आपलं इम्पॉर्टंट आहे. सो बघू शकता की आम्ही लोक गणपतीची मोठी मोठी सॉंग्स लावले होते आणि नंतर मग म्हटलं ते कॉपीराइट आहे म्हणून मी यामध्ये टाकलेलं नाही आहे. माझा भाचाची तब्येत बरोबर नव्हती, पण तो खूप एक्सायटेड होता. बघू शकता की फायनली आम्ही लोक आता मी खूप म्हणजे एवढं एक्झर्शन झालं होतं ऑफिसचं, पण खूप असं नंतर रिफ्रेशिंग वाटत होतं. मस्तपैकी आंघोळ वगैरे केलेली आणि जिजू गेलेत आता कार पार्किंगसाठी आणि आम्ही लोक आता स्पॉटवर पोहोचलेलो आहोत. बघू शकता विविध प्रकारचे मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळतात गणपती बाप्पाची. आणि ही जी कला आहे, जे मूर्तिकार बनवतात, जे घडवतात मूर्ती, खूप म्हणजे खूप चांगलं काम करतात आणि त्यांची कला प्रेझेंट करतात. त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप प्रसन्न असं वाटतं. सो आम्ही आमची मूर्ती बघत होतो. ताई ते ताट रेडी करत आहे आणि बघू शकता हे आपले बाप्पा आहेत मस्तपैकी राईट साईडमध्ये आणि एवढे क्यूट आणि एवढे सुंदर वाटत आहेत ते. सो आपण नेहमीप्रमाणे देवाला तिकडे पुजतो, हे ताईची सगळी तयारी चालू होती. ताई मोस्ट ऑफ सगळी तयारी करून आली होती, ताट वगैरे हे ते, आणि बाप्पाला तर टिक्का वगैरे लावून एकदा व्यवस्थित ओवाळून त्याला आपण आता बाप्पाला घरी घेऊन जाणार आहोत. आणि हा जो मान आहे तो ॲक्च्युली सगळ्यांनी द्यावा. हे आमचे खूप जुने काका आहेत. सो दरवर्षी आम्ही त्यांनाच बुकिंग देतो आपल्या बाप्पाची. सो बघू शकता आता आपण बाप्पाला घरी घेऊन जाणार आहोत फायनली. हा दादा हेल्प करत होता खाली उतरायसाठी, कारण मूर्ती खूपच अशी हेवी होती. आणि हे बघा भाऊजी आलेले आहेत आता माझे कार घेऊन, आणि आपण आता बाप्पाला 4 व्हीलरमधून घेऊन जाणार आहोत आपल्या घरी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आम्ही लोक आता बिल्डिंगमध्ये पोचलेलो आहोत आणि आता आपण बाप्पाला जातोय घरी घेऊन. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, आपली प्रथाच आहे की देवाला घरी येताना त्याचं जे मुखवटा आहे तो झाकलेला असतो, कारण कोणाची नजर लागू नये किंवा एक त्याच्यामागे पण एक काहीतरी रिझन आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते. सो सगळेजण मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया हे बोलत आम्ही आता आतमध्ये लिफ्टमध्ये शिरत आहोत. माझा भाचा एवढा एक्सायटेड होता विचारू नका. त्याची पूर्ण मजा चालली होती. आपण आता बाप्पाला व्यवस्थित ओवाळून आतमध्ये आणणार आहोत आणि त्याला कुठे नजर वगैरे लागू नये, सगळ्यांचं चांगलं होऊ. आणि बघू शकता ताईने व्यवस्थित पद्धतीने देवाला टिक्का वगैरे लावून
त्याची आरती ओवाळून परत एकदा त्यांचा गृहप्रवेश केलेला आहे. यावर्षी माझे वडील जे आहेत तुम्ही बघू शकता, त्यांना हा मान दिला आहे बेसिकली जिजूंनी आणि ताईंनी. सो तो एक मला खूप चांगला वाटला. सडनली असा काही विचार वगैरे त्यांचा नव्हता, पण खूप छान वाटलं आणि बरं वाटलं. सो आता आपण प्रथेनुसार पूर्ण घरामध्ये फिरवणार आहोत आणि मग त्याचे जागेवरती त्याला स्थानापन्न करणार आहोत. सो बघू शकता बेडरूमपासून आपण चालू केलेलं आहे. हे सगळ्यांच्याच घरी होत असेल असं मला वाटतं आहे. ऑफकोर्स ही आपली प्रथा आहे. आणि ताई मला ओरडत होती की मोठमोठ्याने बोल, मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि लास्ट इयरला हा बच्चू खूप छोटा होता, एवढं काही त्याला कळत नव्हतं. आणि यावर्षी त्याने जे मस्ती केलेली आहे माझ्या भाच्याने विचारू नका. माझे 2 कझिन्स आले होते आदल्या रात्री. सो त्यांनी जेवढी मदत झालेली आहे ॲक्च्युली ताईला, आणि खूप मस्त वाटलं. कारण कधी ते येत नाहीत आणि ते आल्यानंतर ॲक्च्युली मदत पण झाली आणि खूप एवढं बरं वाटलं की गणपतीमध्ये कोणतरी असावं असं फॅमिली. कारण माझे जेवढे सगळे फॅमिली मेंबर्स आणि ताईचे फॅमिली मेंबर्स येणार होते ते दुसऱ्या दिवशी येणार होते. सो ते एक थोडं हे होतं. आणि गाईज सेम डे माझ्या पप्पांचा वाढदिवस होता. जिजूंनी केक वगैरे अरेंज केला होता, तुम्ही पुढच्या व्लॉगिंगमध्ये बघालच. सो आम्ही लोक आता फुल सेटल्ड वगैरे झालेलो आहे. जिजूंनी केक जो आणला होता तो आता ओपन अप करणार आहोत आपण, त्याच्यावरती पप्पा मस्तपैकी लिहिलेलं आहे. आणि त्यांना ओवाळून आपण आता त्यांना भरभरून शुभेच्छा देणार आहोत. तर सगळ्यांनी वडिलांना ओवाळलं. आणि बघू शकता की आमचे हे काय म्हणतात, अजून छोटे गणपती बाप्पा आहेत ते तर नेहमी रेडी असतात. आमच्या घरातला लाडोबा आहे हा. सो बघू शकता की तो एवढा एक्सायटेड आहे, त्याने चालू पण केलेलं आहे मला केक खायला. छोटी पोरं घरामध्ये असते ना तर ॲक्च्युली खूप मजा येते आणि खूप छान वाटतं. चला, केक कटिंग झालेलं आहे. आता सगळेजण चाललेले आहेत जेवायला आणि मीही जातो. सो तुम्ही पण चला. आम्ही लोक बेडरूममध्ये जेवायला बसलो होतो, कारण बाहेर दिवा चालू होता देवाचा. सो त्याच्यामुळे आम्ही लोक कम्फर्टेबली बेडरूम प्रेफर केला जेवणासाठी. जेवण ताईने एवढं सुंदर बनवलं होतं, घरीच बनवलं होतं, काही ऑर्डर वगैरे केली नव्हती. आणि एवढी भूक लागली होती, कारण मी डिरेक्टली ऑफिसवरून देवबाप्पाला घरी आणेपर्यंत आणि नंतर मग पप्पांचा बड्डे वगैरे वगैरे. आणि आता बघू शकता आम्ही लोकांनी रात्रीच ही सगळी अरेंजमेंट करायला चालू केली होती, कारण सकाळी जे गुरुजी येणार होते ते सकाळी 4:30 वाजता येणार होते. सो सगळी भांडी वगैरे काढायचं चालू होतं, कारण रात्री सगळी जर तयारी करून ठेवली तर सकाळी आपल्याला जास्त घाई नव्हती होणार. सो आत्ता वाजलेले आहेत ॲक्युरेट 11:30 ते 11:15. आमच्या बबडीचा
फोनमध्ये अभ्यास चालू आहे, म्हणजे बेसिकली रील बघतोय तो. आणि आम्ही लोक आता ताईला मदत करणार आहोत सकाळच्या साधनासाठी. आम्ही लोकांनी विचार केला होता की सगळेजण टाईम झोपतात, पण कोणीच टायमामध्ये झोपलं नाही आहे. सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी होते. एका ठिकाणी माझी ताई आहे जी लसूण सोलत होती. सो त्यांना बघता बघता मला थोडं दया आली. सो मी त्यांना हेल्प करण्यासाठी मी पण असं थोडं त्याचं दाखवावं लागतं की हां आपण पण आहोत हेल्पसाठी. मग चला चला साहित्य असं काही डायलॉग मारू नकोस. One and only boy who helps me in cooking. One and only boy. बरं मला असं वाटतं आता त्याला धार नको करू, तू नको करू. मला आता असं वाटतंय मला की त्याची मिक्सर लावला का बस झाली. खूप मेहनत झाली त्या नारळावरती, खूप मेहनत झाली. ए बाळा नको रे, तुझं प्रेम मला व्यक्त झालं आता. हॅलो, काय हे व्लॉगिंग होतं का तुझं? बोल ना. फ्रेश होतो. Guys, vlog should be there. We are doing आळूवडीसाठी लागणारं साहित्य. पण हे काय? हे चिंचेचा कोळ. चिंचेची टेस्ट त्या पाण्याला लागली पाहिजे, मग ह्याच्यामध्ये असं म्हणतात बरे ची वाईफ. किती वाजलेत? गणपती चूज कोणी केला? असं बोलायचं होतं तुला. आय कॅन बिस्किट असं बोलतो ती. मग सांगायचं ना मला. मी बोलली तर तुला की घोळायचं. पाण्याच्या वेळेला ही एक्स्ट्राची भांडी झाली ना धुवून सगळी, गाईज मग बरं पडतं. दिस इज ओ माय गॉड. अजून तरी काही झालेलं नाहीये, पण होईल थोड्या वेळाने. चिक्कीचा गुळ जर वापरला चुकून तर फुल चिकन. काळा गुळ इज गुड फॉर हेल्थ. बेसनच्या पिठाची. बस आता पाणी नको. रव्याचे की तांदळाचे? तांदळाचे. एकदा ना मी रव्याचे मोदक खाल्ले होते, खूप भारी लागतात. पण ते बनवायला पण खूप नाजूक असतात. ए बाबा बसा मग संतोष वाटकर जरा करायला. वड्या जरा रिस्की काम दिसायला लागले. नाही ह्याच्यापैकी कोणता युज करायचा? तुम्हाला आवडेल तो. कोणता टाइप्स? हा तो वाला. तुम्हाला कुठला आवडेल तो घ्या. सो फॅमिली, अशी मस्ती मजाक करता करता आमची रात्र गेलेली आहे. आम्ही लोक ॲक्च्युली झोपलो 3:30 पावणे 4ला. फक्त 1च तास झोपायला मिळालं, नंतर गुरुजी आले होते. सो आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. ह्याचा पार्ट 2 पण लवकरच मी पोस्ट करणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.